पाहतोय वेगळी स्ट्रॅटर्जी वेगळा सामना. लेट्स प्ले, लेट्स द बॅटल बिगिन. मंथन डाकी, मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेयर इन ऑक्शन ऑफ दिस टुर्नामेंट. पहिलाच चेंडू, फुल टॉस बॉल, कवो पॉइंट क्षेत्रामध्ये झेल पकडला जातोय. फलंदाज सौरभ गव्हाणकर ऑन डक इज गॉन. जयजी पाटील यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. थँक्यू सो मच सर. पहिला चेंडू, पहिला बॉल, पहिला विकेट गारत. बिग अपसेट फॉर सौरभ गव्हाणकर अँड टीम विहान 11. श्री सारा एंटरप्राइजेस लोणघर या संघाकडून मंथन डाकी गोलंदाजी मार्कवर आहे. प्रफुल्ल पाटील पिंट्या स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळचा बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक निवेदन, चेंडूच्या खाली, फलंदाज बॅक टू बॅक सेकंड विकेट फॉर मंथन डाकी. व्हॉट अन अमेझिंग बॉलिंग बाय मंथन डाकी. थँक्यू. दोनही संघांचे 12वे प्रतिनिधी इथे नाही आहेत. एक ओव्हर कमी करायची का? मयूर गावण यांच्याकडून जर मंथन डाकी यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपये कॅश प्राइज आलेला आहे. 12th मॅन आलेलं नाही. प्लीज कोऑपरेट करा मित्रांनो. अशा पद्धतीचे ओके, थँक्यू सो मच. सचिन दादा 12th मॅन पाठवा प्लीज प्लीज लवकर. निवेदन, मीरज खरच स्ट्राइक एंडला. मॅन फ्रॉम रांजणपाडा यावेळी काऊ कॉर्नर रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. तिसऱ्या चेंडूवर आलेला चौकार धाव संख्येला करेल 4 आणि यावर आलेला हा मोठा मोठा पलटवार. फ्रॉम रांजणपाडा मीरज खरत अशा पद्धतीच्या खेळाची त्याच्याकडून अपेक्षा असते. जर त्याच्या चेहऱ्याकडे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर अलिबागचा फरदीन काझी म्हणून त्याला ओळखू शकता तुम्ही, परंतु फरदीन काझी सारखी फलंदाजी करावी लागेल. यावेळचा बॉल, यावेळचा आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय. हलक्या हाताने खेळलाय. निवेदन एक्स्ट्रा कव्हर मधून कव्हर मध्ये आला आणि तोपर्यंत 2 धावांची पूर्तता. शांत, संयमी आणि धक्के बसल्यानंतर एक सावरणारी सुरुवात आपल्याला पाहायला मिळालेली आहे विहान 11 तीनविरा पळी संघाकडून. मीरज खरत आपण पाहतोय स्ट्राइक एंडला. वैयक्तिक 6 धावा, संघाच्या सुद्धा 6 धावा. शेवटचे 2 बॉल या ओव्हर मधील बाकी असताना आडव्या बॅटने सरळ खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्र खाली आहे. मोठी धाव घेतली तरी त्याचा फायदा होणार नाहीये. मीरज खरतच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतोय. 4 धावा. विध्वंसकरित्या या मैदानावर दहाडेल का ही मोठी शंका होती, पण मीरज खरच खूप चांगला खेळ करतोय. फुल टॉस बॉल आणि त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूला अडवलं जातंय. नो बॉल पंचाने ऑलरेडी घोषित केलाय. तिसरी धाव सुद्धा चोरली जात आहे. 3+1 इज इक्वल टू 4 and every no ball is equal to free hit in cricket. फर्स्ट साइड बीमर चेंडू आणि तो चेंडू खेळण्याची आयजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजे मीरजने तो बॉल फेस केला आणि विवेकला तो खेळण्याची संधी मिळालेली आहे. विवेक सुद्धा बीसीसी तीनविरा संघाकडून बिलॉंग करतो. विनोद पाटील याचे बंधू त्याच्यासारखीच कामगिरी करतील का हे देखील पाहणं फार रंजक त्याचं राहणार आहे. फ्री हिटचा चेंडू
यावेळचा फटका प्रॉपर आहे, इम्प्रॉपर टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे, टप्प्यानिशी चेंडूला अडवतील. उन्हाचा तडाखा, उन्हाची किरण डोळ्यावर आल्यानंतर 2 धावांची पूर्तता इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर फर्स्ट. 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. यस डीजे मास्टर. लागतील. मला एकट्याला लढावं लागेल, एकट्याला नडावं लागेल, कारण संघ अडचणीत सापडलाय. मिरज घरतने करून दाखवलंय. ज्या वेळेला त्याला संघ नायकाने 2 डाऊन बॅटर म्हणून मैदानात धाडलं, त्यानंतर मिरज घरतने आल्या चौकार 2 चौकार मारून या धावसंख्येचा आलेख थोडासा वरती का आणण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. धावसंख्या 16 झालेली आहेत. विकेट सुद्धा जास्त आहेत. धावा अपेक्षेप्रमाणे थोडेसे कमी आपल्याला पाहायला मिळाले, बट इट्स ओके. जे झालंय ते झालंय. आता काय करायचं आहे याचा विचार करावा लागेल. खूप जास्त टायमिंग घेतला जातोय. सो सारा एंटरप्राइजेस 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायचीच आहेत. ऑलरेडी तुम्हाला मागील मॅच मध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कल मध्ये घ्यावा लागला होता. सो याचं भान, ही गोष्ट तुम्हाला माहित असेलच. साई राणे गोलंदाजी मार्कवर आलाय. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल बिहाइंड द विकेट. चेंडू ट्रॅव्हल होईल. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. मिरजच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. खून में मेरे तो मुश्किलों से कैसे डरना, मैं ऊपर वाले का हात पकडकर चलता हूं तो जमीन वालों से कैसे डरना. मिरज घरत हेच सांगतोय, कारण बॅटची एज लागली होती, प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग स्टॉप रिजन पर्यंत चेंडू चौकारापर्यंत पोहोचलेला आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहताय साई राणे 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अशा पद्धतीचं धावफलक आहे. राईट हँड ओव्हर दी विकेट. विलेज एंड कडून गोलंदाजी करतोय. हवा थोडीशी वाहताना पाहायला मिळते. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अंगावर आला होता, परंतु शिंगावर घेता आला नाहीये आणि तो चेंडू डॉट खेळल्यानंतर मिरज घरत थोडासा दबाव, दडपण या गोष्टी फेस करत असताना दबाव, पेशन्स आणि या सर्व गोष्टी तुम्ही जर अगदी योग्य हँडल केल्यात ना, तर मॅच मध्ये काही येऊ शकतं. यावेळचा बॉल, यावेळचा फटका सरळ खेळलाय. आडव्या बॅटने ओव्हर दी बॉलर हेड. इट्स अ बाउंड्री फॉर मिरज घरत अँड विहान 11. 3 विरापळी. पाठ चौकार आपण पाहिलेला आहे. धावसंख्येचा आलेख 4 ने पुढे जातोय. 24 धावसंख्या स्कोर कार्डवर जमा झालेली आहे. अपेक्षेप्रमाणे मिरज घरत याच्या माध्यमातून विध्वंसक खेळ पाहायला मिळतोय. मी तर म्हणेन या मॅच मध्ये 30 धावांची खेळी केली तर जरूर अलिबाग तालुक्यामध्ये अलिबागचा फरदीन काझी म्हणून हा ओळखला जाईल. यावेळचा बॉल ओहो हो रडार मध्ये आला, स्लॉट मध्ये आला, खेळीला नजर लागलेली आहे. हा फलंदाज खूप चांगलं करू शकला असता. कनेक्शन इम्प्रॉपर होतं. बॉटम ऑफ बॅट चेंडू कनेक्ट झाला. हवेने साथ दिली नाही मिरज घरतला. फलंदाज बाद. जितकं शरीर मजबूत आहे तितकी मजबूत विध्वंसक विस्फोटक फलंदाजीची आवश्यकता विहान 11 तीनविरा पळी संघासाठी असणार आहे, कारण संघ अडचणीमध्ये आहे. प्रत्येक 6 साठी आत्तापासून सरपंच सन्माननीय दिलीप पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बक्षीस लावणाऱ्या, बक्षीस जे आमचे सर्व मान्यवर आहेत त्यांच्याकडे पाहून तरी विहान 11 तीनविरा पळी संघाच्या फलंदाजांनी आता फटके मारायला पाहिजे.
कारण मोठे मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीवर अजून अंतिम फळीवर जबाबदारी आलेली आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने सांभाळेल पोलार्ड स्ट्राइक एंडला. पोलार्डच्या फॅट मधून आलेला वाडी स्लॉंगॉनला हा अप्रतिम फटका, ताकदवान फटका ऑफ दी मार्क झालाय. सिंगलने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अशा पद्धतीचा धावफलक खारेपाट चॅम्पियन्स लीग 2025 सीझन फर्स्ट आणि हे दिमाखदार आयोजन आपण पाहतोय. यावेळचा सरळ खेळला बॅक टू द बॉलर. हा खेळ सुद्धा विवेकचा. इथे मात्र साई राणेने बघडलाय. फलंदाज विवेक इज गॉन बॅक टू द डग आउट. डॉल्बी वाल्या बोलव माझ्या डीजेला. पण मैदानामध्ये फलंदाजाला आमंत्रित केलंय. हितेश मैदानामध्ये आलाय मॅन फ्रॉम मापगाव. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. क्षत्रिय समाज जी टुर्नामेंट झाली होती त्या समाजाच्या टुर्नामेंट मध्ये अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून झाला होता. क्षत्रिय समाजाची जी लीग झाली होती 25 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 2 षटकांची समाप्ती. पॉवर प्लेचे 2 ओव्हर समाप्त झाल्यात. जोपर्यंत मिरज खरंच बॅटिंग करत होता ना, विहान 11 तीनविरा पळी संघ थोडासा सावरला होता. पण त्याची विकेट गेल्यानंतर थोडासा बावरलाय की काय, आता पुन्हा एकदा सावरावं लागेल. अनिकेत साठी टाकलेला फुल टॉस बॉल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये खेळून काढला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पंचांनी एक बोट आकाशाकडे वरती केलाय. फलंदाज हितेश सुद्धा डायमंड डकचा शिकार होतोय. फलंदाज बाद. तीन 4 फूट मागे होता हितू. आणि आपण पाहतोय dreamscricket.in च्या माध्यमातून हा रिप्ले पाहिलाय. कसा हिट केलाय. प्रसाद मैदानामध्ये गेलाय. मनीषने तो बॉल हिट केला. अप्रतिम थ्रो पाहिलाय आपण. लेदर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. सॉरी महेशने हिट केलाय बॉल. ज्या खेळाडूने लोणगर गावातील ओहराम क्रिकेट जे बंद झालं होतं त्या क्रिकेटला सुरुवात केली. ऍज अ मेंटॉर, ऍज अ प्लेअर म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो आपल्याला लोणघर संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 5 विकेटचं पतन, 25 धावसंख्या. कसं बस 60 पर्यंत विहान 11 पोहोचला ना तर पिंट्या पाटीलकडे ती खासियत आहे, त्याच्याकडे ती काबिलियत आहे. तो मॅच ती जिंकून देऊ शकतो. पण 60 पर्यंत तरी पोहोचावं लागेल. प्रसाद उर्फ नानू, प्रेमाने त्याला नानू म्हटलं जातं, मंथनचा सामना करण्यासाठी. मंथनने टाकलेला हा बॉल आकाशामध्ये मारायचा होता. महेश चेंडू खाली गेलाय. पुन्हा एकदा महेशला सफलता प्राप्त होत आहे. मंथन डाकीच्या नावावर ही विकेट. पुन्हा एकदा फलंदाज बाद. पंचवीस धावा 6 विकेट्स. या 25 धाव संख्येवर मला असं वाटते 2 ते 3 विकेट्स पडलेले आहेत. चांगला स्टार्ट होता. 2 ओव्हर मध्ये मी तर म्हणेन 25, तर त्यातल्या त्यात पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा होत्या. सो डेफिनेटली या गोष्टींची कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. मी तर नेहमी म्हणतो प्लान असलेला मूर्ख माणूस प्लान नसलेल्या हुशार माणसाला हरवू शकतो. क्रिकेट इज द गेम ऑफ प्लॅनिंग. तुमच्याकडे प्लान असणं आवश्यक आहे. स्वप्नेश सुद्धा खूप चांगला खेळ करू शकतो. साथ निभावावी लागेल. यावेळचा बॉल बाहेर होता. जागा बनवून आडव्या बॅटने स्क्वेअर कट करायचं होतं. पॉइंट क्षेत्र 30 सर्कलच्या मागे खूप खाली होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क करता आलेला नाहीये. मंथन डाकेने टाकलेले 3ही निर्धाव चेंडू, त्यामध्ये 2 विकेट्स. त्याच्या खेळाचा दर्जा, त्याची खासियत आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर ऑफ दिस ऑक्शन ऑफ दिस लीग. यावेळचा आडव्या बॅटने खेळलेला निवेदनच्या हातामध्ये चेंडू जाणार. स्वप्नेश सुद्धा नाश करतोय आपल्या खेळीचा. फलंदाज बाद.
स्कोर विकेट्स 7. 25 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. अत्यंत दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते विहान 11 या संघाची. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. नाव सांगा जरा. प्रथमेश. नौखा खेळाडू आहे. समोर बॅटची पकड वेगळ्या पद्धतीची आहे. ओ हो तेच तरर बॉल त्याला सावरलाय. स्टंप मधला होता चेंडू. कल्पेशने चेंडूला गॅदर केलंय, थ्रू केलंय. तोपर्यंत एक धाव स्कोर कार्ड मध्ये फायनली जमा झालेली आहे. 26 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्यानंतर मागील 11 चेंडूंमध्ये फक्त 10 धावा आल्यात आणि त्यामध्ये मी तर म्हणेन 5 विकेट्स आल्यात. पोलार्ड स्ट्राइक एंडला. शेवटचा बॉल. लेग बिफोर द विकेट. फुल टॉस बॉल. बैठक लगावायची होती पण मैदानाच्या बाहेर येऊन ही बैठक लावावी लागेल कारण लेग बिफोर द विकेट फलंदाज बाद झालेत. अशा पद्धतीच्या मॅचेस किंवा अशा पद्धतीच्या इनिंग जेव्हा सुरुवात होतात ना, जे प्रेक्षक गप्प बसलेले असतात ना, त्यांच्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू होतात की मैदानाबाहेरचे गावातले विषय किंवा गावाबाहेरचे विषय किंवा अलिबाग तालुक्यातील विषय या चर्चांना उधाण येत असतं. मैदानावर हे चित्र आहे, मंचावर सुद्धा हेच चित्र आहे. महिला वर्ग विशेष ही मॅच पाहण्यासाठी आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्णतः निराशा पाहायला मिळते. परंतु मी सांगेन क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. अजूनही 2 ओव्हर आहेत. अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे परंतु या 12 बॉल मध्ये 30 धावा आल्या तर कदाचित या सामन्याचं चित्र पूर्णतः बदलू शकतं. जर आणि तरच्या गोष्टींना आयुष्यामध्ये क्रिकेटमध्ये थारा नसतोय निश्चितपणे आहे पण क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. ते का याच्या नंतर सांगतो. आडव्या बॅटने खेळलेला प्रथमेश शॉट गॅप मध्ये आहे. मिड विकेट रिजन मध्ये कल्पेश आहे. सो सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. सचिनने या आधी तिनविरा संघासाठी बऱ्याचशा मोठ्या मॅचेस त्याने जिंकवलेल्या आहेत. सो प्रत्येक षटकारासाठी नरोत्तम पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. सचिन साठी स्पेशली सचिन साठी प्राइज आहे. बक्षीस तरी जिंका मित्रांनो. मंथनने सुद्धा या स्पर्धेमध्ये 5 विकेट्स होल. सो सेकंड पर्सन आहे तो. यावेळचा सरळ खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये ऑफ ड्राईव्हचा हा फटका सचिनच्या बॅट मधून सिंगल आलेली आहे. प्रथमेश स्ट्राइक एंडला आहे. 2 चेंडू फेस करत असताना 2 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 28 8.4 ची सरासरी. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क करता आलेला नाहीये. कारण काय आधीच प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न. टेनिस क्रिकेटमध्ये ऑफ साइडचा बॉल ऑफ साइडला कधी खेळला जात नाही. लेग साइडचा बॉल लेग साइडला खेळला जातो आणि ऑफ साइडचा बॉल पण ऑफ साइडला खेळला जातो. या कारणास्तव क्रिकेटच्या बेसिक्स वर फार लक्ष देणं गरजेचं आहे. अशा मॅचेस जेव्हा होतात ना सिंगल डबल्स घेणं तुम्हाला फार गरजेचं आहे. अक्षयने टाकलेला हा बॉल वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये गेलाय. एका टप्प्यानिशी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. नशिबाचा संजीवनी देणारा चौकार प्रथमेशच्या बॅट मधून आलाय. फायनली त्या सचिन पाटील हे नॉन स्ट्राइक एंडला आहेत. जर त्यांनी 6 लगावला तर सन्माननीय सरपंच तिनविरा पंचायतीचे दिलीप पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा इनाम आहे.
पाठी राखे कसे असावेत तर असे असावेत. आडव्या बॅटने खेळलेला बॉल मिड विकेट रिजन मध्ये कल्पेश चेंडू खाली आलाय. जोपर्यंत फील्ड करेल सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आहे. 33 धावसंख्या 8 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये विहान 11 तीनविरा पळी संघ आपण पाहतोय. 50 पर्यंत पोहोचतील का? फायटिंग टोटल उभा करतील का? पाहणं फार गरजेचं राहणार आहे. यावेळचा बॉल, यावेळचा आडव्या बॅटने खेळलेला बॉल लॉंग ऑन रिजन मध्ये आहे. वन बाउन्स चेंडूला फील्ड केलं जाते, फेकी केली जाते. तोपर्यंत धावसंख्येमध्ये 1 ने बदल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा 8 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये धाव फलक आपण पाहतोय. 4 ओव्हर समाप्त. 24 मध्ये 34 बनवल्यात. 8 विकेट्सचं पतन झालेलं आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. कधीही काही होऊ शकतं, कधीही केव्हाही कसंही क्रिकेटमध्ये चालना मिळू शकते. क्रिकेटचा खेळ कधीही चालू शकतो, रंग बदलू शकतो, हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांपासून सारा एंटरप्राइजेस लोणगर संघाने वंचित ठेवलेला असताना ही मॅच दोनही संघांसाठी डू ऑर डाय, दोघांनाही संधी असणार आहे. नरोत्तम पाटील इथे सांगतायत मी खिसे खाली करण्यासाठी आलेलो आहे. प्रति षटकार दोनही बॅटरसाठी 500 रुपयाचा इनाम. सागर पाटील गोट्या मॅन फ्रॉम जय शोरोबा चिंचवली प्रथमताच या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. विशिष्ट पद्धतीचा हा गोलंदाज आहे. सो डेफिनेटली प्लॅनिंग मध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. अक्षय जो की फिल्डिंगची सजावट करतोय. शॉर्ट फाइंड लेग आहे, गली आहे. शॉर्ट गलीमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर आहे, डीप शॉर्ट पॉइंट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. आणि अशा पद्धतीची ही फिल्डिंगची सजावट, फिल्डिंगचं जाळं, फिल्डिंगची नाकेबंदी, जाळेबंदी आणि सागर पाटील गोलंदाजी मार्कवर टाकलेला हा लेग कटर बॉल. बॉल आकाशामध्ये क्षेत्ररक्षक साई राणे चेंडूच्या खाली फलंदाज बाद. सचिन सुद्धा बाद होतोय, माघारी परततोय. बॅक टू द डग आउट. .34 34 धावा 9 विकेट्स. लो स्कोरिंग मॅचेस फार इम्पॉर्टंट असतात, त्यामुळे तुम्हाला धावांचं महत्व कळून जातं. परंतु IPL मध्ये मुंबई इंडियन्सने 120, 125, 128, 139 आणि इंडिया वर्सेस पाकिस्तान जो विश्वचषकामधला सामना तुम्ही पाहिला असेल, त्यामध्ये सुद्धा लो स्कोरिंग मॅच आपण कशा पद्धतीने जिंकली होती. सो काहीही घडू शकतं. शेवटचे 5 बॉल. सागरने टाकलेला हा बॉल फसव्या पद्धतीचा आहे. बॅटचा किनारा, बॅटची एज लागले विकेट किपरच्या हातामध्ये. ऑल आउट. 34 धावसंख्येवर ऑल आउट झालाय. जिंकण्यासाठी नाममात्र 35 धावांची आवश्यकता असणार आहे. निर्धारित 30 चेंडूंमध्ये सारा एंटरप्राइजेस लोणघर संघासाठी. ओव्हर टू यू डीजे मास्टर. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. वळूयात सौरभ भुरे यांच्याकडे.
तिसरा ग्रुप डी मधून दोन्ही संघांसाठी हा खूप महत्त्वाचा असा सामना. जिंकण्यासाठी फक्त टार्गेट आहे ते या स्पर्धेमधली सर्वात कमी धावसंख्या आतापर्यंत नोंदवली गेली आहे. ॲव्हरेज 60 ते 70च्या घरामध्ये पूर्ण टुर्नामेंटचा जर आपण अभ्यास केला तर ॲव्हरेज 70 ते 65 ते 75 पर्यंत धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. पाहूया, एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. लो स्कोरिंग सामना असला तरी मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग सामने सुद्धा आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा अनुभवलेत. पहिला चेंडू मिरजचा, पहिल्या चेंडूवरती बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट बॉलने सुरुवात केली जाते. पहिला सामना राजाबाई टायगर विरुद्ध श्री सारा एंटरप्राइजेस लोणघर हा संघ पराभूत झाला होता. 60 धावांचं टार्गेट त्यांना इथे मात्र पूर्ण करता आलं नव्हतं, परंतु इथे चांगली गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. तत्पूर्वी येथे मात्र मिरज घरात पहिले 2 चेंडू योग्य टप्पा योग्य दिशेवरती येथे काम करत असताना स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे अक्षय पाटील आणि त्यांच्या जोडीला मंथन डाके. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 मधला सर्वात महागडा खेळाडू मंथन डाकी. राईट अमोर द विकेट. मिरजचा पुढील चेंडू, मिरजच्या गोलंदाजीवरती चेंडू हवेत. विकेट कीपर पिंट्या झेल खाली पोहोचलाय, झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद. तीस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने. ते मात्र 35 धावा रोखायच्या आहेत. त्यासाठी अशाच प्रकारची गोलंदाजीची गरज आहे आणि त्याची येथे मात्र सुरुवात मिरज घरातने आपल्या गोलंदाजीतून केली आहे. पहिल्या 3 चेंडूवरती कोणती धाव आलेली नाहीये. विकेट कॉलम मध्ये येथे मात्र एक विकेट लागलेली आहे. न्यू बॅटर मैदानावरती मनीष पाटील. मनीष पाटीलची कामगिरी पाहूया या मैदानावरती कशा प्रकारची बहरते. मनीष पाटील सुद्धा बरीच वर्ष या खारेपाट विभागामध्ये क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा ॲडव्होकेट टीम कडून तो खेळताना दिसतोय. कारण काही टेनिस क्रिकेटपटू आहेत ते ॲडव्होकेट टीम मधून, अलिबागच्या ॲडव्होकेट टीम मधून सुद्धा खेळताना आपण पाहत असतो. त्यातीलच मनीष एक. यावेळच्या चेंडूवरती मिस टायमिंग फटका. कॉट अँड बोल्टचा चान्स. विकेट डाऊन. सेकंड इन रंगतता भरली आहे. संध्याकाळी थंड वातावरण जरूर निर्माण होतं, थंडी लागते, पोपटीचा सीझन आहे. परंतु इथे दुपारच्या सत्रामध्ये मात्र कमी धावसंख्या असताना इथे मात्र मॅच येथे रंगतदार होणार अशी आपण आशा बाळगूया. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना येणार की काय. मिरज घरातने 2 चेंडू डॉट फेकले, 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवल्यात हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आतापर्यंत एकही हॅट्रिकची नोंद झालेली नाहीये टुर्नामेंट मध्ये. हॅट्रिक मिळणार का? हॅट्रिक मिळणार असं वाटत असताना चेंडू मात्र 1 बाउन्स एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. टायमिंग चांगलं झालं होतं, मात्र क्षेत्ररक्षकाला इथे मात्र निवडलंय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता. धाव मात्र 1 मिळेल. धावसंख्येमध्ये होईल सुरुवात. धावसंख्येला आता सुरुवात झाली. 1 धाव. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. 5व्या चेंडूवरती श्री गणेशा झालाय. मागील काही सामन्यांमध्ये आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवरती श्री गणेशा झालेला आहे, मात्र या षटकामध्ये 5व्या चेंडूवरती झालाय. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडलाय.
वाईडेस्ट लॉंग ऑफ मधून येईल चेंडू सीमा पार, षटकार. श्रीराम 7 धावा धावफलकावरती, 35 धावा बनवायच्या आहेत ऍव्हरेज प्रमाणे. इथे मात्र धावसंख्या लागली आहे, परंतु या मॅच मध्ये शुभम विकेट मॅटर करणार. विकेट जर गमावल्या तर मॅच मध्ये टेस्ट निर्माण होऊ शकतो. दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज मॅन फ्रॉम मापगाव हितेश राऊत. हितेश राऊतच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पाहूया हितेश राऊत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करावा लागणार तर आहेच, कारण स्पर्धेमधलं जर आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, प्रत्येक धाव ही दोन्ही संघांसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. राजकारणामध्ये, निवडणुकांमध्ये प्रत्येक मत हे इम्पॉर्टंट असतं. पाहूया हा चेंडू. या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका. चेंडूवरती कोणती धाव मिळत नाहीये. चेंडू डॉट बॉलने इथे सुरुवात करतोय. लो स्कोरिंग सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, प्रत्येक क्रिया मैदानावरती खूप इम्पॉर्टंट ठरू शकते. बघूया चेंडू. इनसाइड आउट खेळलेला फटका. कव्हर मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाला भेदून चीर करत पार करत चेंडू जाईल सीमा पार, चौकार. चेंडू हितेशचा ऑफ स्टिकच्या बाहेर यॉर करण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक इथे मात्र एक धाव सेव्ह करू शकत नाहीये. एक धाव या चेंडूवरती मिळते. धाव संख्येमध्ये होतोय बदल. धाव संख्या 12 धावा, 12 रन्स, 12 धावा धावफलकावरती. गडी मात्र 2 बाद झालेत. हितेशने इथे मात्र या चेंडूवरती कमबॅक केलं. मंथन टाकली स्ट्राइक एंड वरती. मंथनला टाकलेला हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साइडला इथे खेळलाय मिडॉनच्या दिशेने. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्येमध्ये बदल होत आहे. 13 धावा धावफलकावरती. अजून 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. सामना पाहायला अजूनही रंगतदार स्थितीमध्ये आहे. विकेट या सामन्यामध्ये खूप मॅटर करू शकतात. तर पाहूया चेंडू. या चेंडूवरती काय घडलंय. विकेटचं पतन होत आहे. 3रा हादरा बसलाय लोणगर संघासाठी. आहे ती 13 धावा. विकेट येते मात्र 3री पडली. चला बॅट्समन जरा फास्ट. चला सो प्लीज जरा बॅट्समन फास्ट जा. दोन मिनिटाच्या आतमध्ये बॅट्समनने गार्ड घेऊन रेडी राहायचं असतं. नाहीतर 2023 मध्ये क्रिकेट इतिहासातील पहिला टाइम आउट म्हणून बाद दिला होता अँजेलो मॅथ्यूजला. बांगलादेश टीमने नक्कीच आक्षेप घेतला होता आणि तो आक्षेप खऱ्या अर्थानं उचलून धरला त्यांनी. कारण एखाद्या टीमने जर अपील या गोष्टीवरती केला नाही तर बाद अंपायर्स देऊ शकत नाही. लॉ नंबर 31 सांगतोय अपील. तुम्ही अपील करा तरच आउट तुम्हाला देऊ. वळतोय सामन्याकडे. या चेंडूवरती मात्र चांगला फटका जरूर खेळलाय. चेंडू गॅप मध्ये आहे. धावा सेव्ह जरूर कराव्या लागणार आहेत. क्षेत्ररक्षक येथे मात्र नक्कीच मेहनत घेत आहेत. तत्पूर्वी येथे मात्र इशारा कोणताही आलेला नाहीये. याचा अर्थ या चेंडूवरती 2 धावा मिळतील. षटक क्रमांक 2 पूर्ण झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 15 धावा. अजूनही सामना शिल्लक आहे. 15 धावा धावफलकावरती आल्यात. अजून जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. अजून एखादं चांगलं षटक आलं, 1-2 विकेट जर पडल्या तर सामन्यामध्ये अजून रंगतता वाढू शकते. लो स्कोरिंग सामन्यामध्ये आपण जर पाहिलं, भारताने असे बरेचसे सामने जिंकलेत लो स्कोरिंग मध्ये.
1983 चा विश्वचषक या सामन्यामध्ये सुद्धा लो स्कोरिंग धावसंख्या होती. 2013 ची चॅम्पियन ट्रॉफी त्यामध्ये सुद्धा लो स्कोरिंग धावसंख्या होती, ती भारतीय संघाने रोखली होती. आणि त्यानंतर आपण विहान 11 तीनवेरा पळी या संघासाठी सुवर्ण संधी आहे. हा सामना जर जिंकला, केतन पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. मिरज घरात पहिला चेंडू घेऊन या चेंडूवरती फलंदाज ऑफस्टम्पला थोडेसे सफल जरूर झाले होते. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता, परंतु पंच सांगतायत की चेंडू हा खेळण्याच्या मर्यादेमधला चेंडू होता, खेळण्याच्या कक्षेमधला हा चेंडू होता. पुढील चेंडू मिरज, मिस टायमिंग, फटका झेल होणार का? परंतु इथे मात्र थोडक्यात पुढे पडलाय. एक धाव सेव्ह करावी लागेल. मंथनला इथे मात्र रोखावं लागेल. हे मिरजला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे, पिंट्याला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे. धावसंख्येमध्ये होतोय बदल, धावसंख्या 16 वरती पोहोचली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 16. जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानावरती 5व्या क्रमांकावरती निवेदन मात्रे फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू मिरजचा. यावेळचा चेंडू मात्र खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा हा चेंडू असं पंच सांगतायत. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल, धावसंख्या 17 वरती पोहोचली. इक्वेशन बदलेल. 16 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 16 चेंडू मध्ये 18 धावा. प्रत्येक धाव येथे मात्र मॅच मध्ये इम्पॉर्टंट ठरू शकते. तत्पुरी हा चेंडू निवेदनने खेळलेला फटका ऑफस्टम्पला शबल होऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न, मात्र इथे सिंगल रन्स, चिकी रन. सिली पॉइंट मध्ये चेंडू गेला होता. एकच धाव मिळेल. धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. 15 चेंडू 17 धावांची आवश्यकता. मिरज घरात सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट निर्माण करतोय, कारण पहिलं षटक त्याने अप्रतिमरित्या इथे फेकलं होतं. बघूया चेंडू मिरजने इथे मात्र मंथनला बीट केलाय. स्विंग अँड मिस. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू. लॉफ्टेड फटका खेळण्याचा जरूर फलंदाजाचा प्रयत्न होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा थोडासा अभाव या चेंडूवरती फलंदाजाकडून. तत्पूर्वी येथे चेंडू डॉट येतोय. 14 चेंडू शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. मिरज आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक जबरदस्त चेंडू. सामन्यामध्ये रंगतता वाढली जाते. लो स्कोरिंग सामना स्पर्धेमधला पहिलाच लो स्कोरिंग सामना मित्रांनो पाहायला मिळतोय, कारण प्रत्येक सामन्यामध्ये 50+ धावा धावफलकावरती आल्यात. 55+, 60+ धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 18 धावा धावफलकावरती. धावसंख्या स्थिर आहे. जिंकण्यासाठी 13 चेंडू शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. कमालीची गोलंदाजी. मिरज घरतने येथे मात्र पुन्हा एकदा आपल्या स्वतःला सिद्ध केलंय. थोडासा नक्कीच गोलंदाजी पासून मिरज घरत थोडासा भरकटत असताना येथे मात्र मिरज साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. केतन पाटील यांच्याकडून हे कॅश प्राइज आलेलं आहे. या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या. मित्रांनो, क्रिकेट यासाठीच ओळखला जातो. हा कबड्डी नाहीये. तुम्ही एमटी रेट मारू शकता, 30 सेकंद वाया घालू शकता. फुटबॉल मध्ये चेंडू बाहेर मारू शकता, वेळ वाया घालू शकता. हॉकी मध्ये चेंडू बाहेर मारू शकता, वेळ वाया घालू शकता. तसं नाहीये. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव धावफलकावरती येत नाही, शेवटची विकेट पडत नाही, तोपर्यंत सामना कोण जिंकेल कोण हारेल हे सांगता येत नाही. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा धावफलकावरती आल्यात. 6च्या सरासरीने धावा धावफलकावरती आलेले आहेत. 3 विकेट गेलेले आहेत. संघाचे प्रमुख फलंदाज, महत्वाचे फलंदाज अजूनही मैदानावरती आहेत. पिंट्या पाटीलचं हे षटक सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं अजूनही रंगतता वाढू शकते, कारण पिंट्या पाटीलने अशी षटक बऱ्याच वेळेला आपल्या आशिवरे संघासाठी हाताळली आहेत. बघूया या षटकामध्ये कामगिरी कशा प्रकारची करतोय. समोर फलंदाज निवेदन. स्लोवर वन, कटर स्वरूपाचा चेंडू. चेंडू येथे मात्र डॉट. बघा, विहान 11 तीनवेरा पळी संघाच्या डग आउट मधून येथे टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळतोय. कारण षटकाची सुरुवात बघा, 4थं षटक सुद्धा डॉट बॉलने सुरुवात झाली आहे.
अगोदर आपण म्हणायचो षटकाराने चौकाराने प्रितेश सुरुवात झाली आहे, परंतु इथे मात्र षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. टुर्नामेंट मध्ये असं पहिल्यांदाच पाहायला मिळते. अली खारेपाट चॅम्पियन लीग 2025 सामना टी20चा होणार यात मात्र कोणतीही शंका नाहीये. 11 चेंडू 17 धाबांची आवश्यकता. निवेदन स्ट्राइक एंड वरती पिंट्याचा हा चेंडू धीम्या गतीने टाकलेला चेंडू, सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. पंचांकडून इशारा लेग बाईकचा. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 19 वरती जिंकण्यासाठी 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता. मंथन डाकीवरती या मॅच ची पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपली आहे. मंथन डाकीची बॅट बोलणं खूप गरजेचं असणार आहे. 10 चेंडू मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. पिंट्याचा पुढील चेंडू राईट अमोर द विकेट. धीम्या गतीने टाकलेला चेंडू बॅटच्या रडार मध्ये, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. मोठा 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 षटकार. धावसंख्या पोहोचली 25 वरती. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 9 बॉल 10 धावा. आणखीन एक मोठा फटका. मॅचला कलाटणी देणारे 2 ब्युटिफुल स्ट्रोक पिंट्याच्या गोलंदाजीवरती. मंथन डाकीच्या बॅट मधून षटकार. खेळी नक्कीच आवडली आहे अपोजिट संघाच्या संघ मालकाला, आणि त्याने येथे मंथन टाकीसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं आहे. धन्यवाद केतनजी पाटील. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. नाबाद 9 चेंडू मध्ये 26 धावा बनवल्या. सामना थोडासा फसला होता, परंतु फसलेला सामना नक्कीच आपल्या संघासाठी सोडून आणलाय. 5 विकेट सुद्धा इथे त्यांनी प्राप्त केल्या होत्या.